नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. ह्या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ह्या दिलेल्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की निफ्टी फिफ्टी मध्ये हे जे काही सेलिंग झालंय ह्या सेलिंग मध्ये आवश्यक असणाऱ्या म्हणजे जेवढं काही सेलिंग होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये जे काही फायनल 3 टार्गेट होती ती 3 टार्गेट आलेली होती. त्यानंतर आणखीन सुद्धा बरंच खाली गेलेलं होतं आणि त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये सेलिंग आता थांबू शकतं किंवा शॉर्ट टर्म मधलं सेलिंग आता कंप्लीट होऊ शकतं. ओळखणार कसं? त्यासाठी आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा होती. तुम्ही इथे बघू शकता हे सेलिंग आलंय, त्यानंतर हा बाउन्स आला, परत इथपर्यंत खाली आलं आणि आता परत वर जायला सुरुवात झाली. इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती? डब्ल्यू पॅटर्न मधला पहिला लो होता हा लोअर लो होता. दुसरा लो जो होता हा हायर लो होता. म्हणजे अशा प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला नेहमी आवश्यक असतो. तसा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळाला. मी कालच सांगितलं होतं की हा जो आहे हा सपोर्ट झोन असणार आहे. इथे आपण बघू शकता 23,875 खालच्या बाजूला, 23,970 वरच्या बाजूला. 23,970 च्या वर जर किंमत टिकली तर काय होऊ शकतं? डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि हा डब्ल्यू पॅटर्न कोणत्या लेवलच्या वर गेल्यावर बनू शकतो? तर ह्या लेवलच्या वर गेल्यावर म्हणजे साधारणपणे 24,135 धरूया आपण राऊंड फिगर मध्ये. 24,135 च्या वर गेल्यानंतर हा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आपण बघू शकतो की डायरेक्ट गॅप अपच आज ओपनिंग झालं. जनरली फ्लॅट ओपन झालं असतं, इथे ओपन झालं असतं तर आपल्याला जास्त एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली असती. पण गॅप अप ओपन झाल्यामुळे काय झालं? आपल्याला ती मुवमेंट जास्त बघायला मिळाली नाही. त्यानंतर जेव्हा ओपन होत होतं त्याच वेळेला मी तुम्हाला वरच्या बाजूला 2 टार्गेट सांगितली होती. 24,165 आणि 24,255 इथपर्यंत जाऊ शकतं. त्यापैकी तुम्ही बघू शकता ओपन झाल्यानंतर वर गेलं 24,165 ची लेवल आली. त्यानंतर इथे वर गेला. आता जनरली काय असतं ही जी 2 टार्गेट आहेत हा रेझिस्टन्स झोन होता आणि म्हणून मी सांगितलं होतं काय होऊ शकतं इथे जर एम पॅटर्न बनला तर आपल्याला पुन्हा एकदा घसरण बघायला मिळू शकते आणि एम पॅटर्न बनतो की काय अशी परिस्थिती पण आली होती. तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत खाली आलं, त्यानंतर वर गेलं आणि इथून परत खाली यायला लागलं होतं. म्हणजे इथे एक प्रॉपर एम पॅटर्न तयार होत होता. पण प्रत्यक्ष हा एम पॅटर्न झाला का? मी तुम्हाला थोडं व्यवस्थित लेवल काढून दाखवतो. हा एम पॅटर्न झाला का? तर नाही झाला. अशा प्रकारे एम पॅटर्न झाला असता, इथपर्यंत खाली आलं, इथे वर गेलं आणि इथपर्यंत आलं होतं. एम पॅटर्न झाला नाही. ह्याच्या खाली जर ब्रेकआउट आलं असतं तर एम पॅटर्न झाला असता. त्या आणि न होता किंमत परत वर जायला लागली आणि वर जाता जाता काय झालं? हा जो हाय आहे ह्याच्या वर इथे किंमत गेली. त्यामुळे आता
इथून म्हणजे ह्या लेवल पासून मागच्या बाजूला एम पॅटर्न बनण्याचं जे काय प्राइस ऍक्शन झाली असेल, त्या सर्व प्राइस ऍक्शनचा आपल्याला आता काही उपयोग नाही. आता त्यामुळे काय झालंय, दोन शक्यता आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी स्पेसिफिकली काय होऊ शकतं हे डिटेलमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारी काय झालं आणि पुढील आठवड्यात काय होऊ शकतं याची आपल्याला फक्त व्यवस्थित विश्लेषण करायचं आहे. तर त्यामुळे ज्या पद्धतीनं आपल्याला अपेक्षा होती त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनला, तेजी सुरुवात झाली. म्हणजे आपण ॲस्ट्रोच्या साहाय्यानं हे परफेक्ट सांगू शकलो, की आता ही जी काही आता एवढी मोठी मंदी झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एवढं वर जाईल, हे आपण केवळ ॲस्ट्रोच्या साहाय्यानं सांगू शकतो. इथे तुम्हाला हे लक्षात येणार नाही, की अरे एवढी मोठी मंदी झाली आहे. नॅचरली आपल्याला काय वाटणार, छोटा-मोठा बाउन्स आला, किंमत परत खालीच जाऊ शकते. असंच वाटण्याची आपल्याला शक्यता असते. प्रत्यक्षात इथे शॉर्ट टर्म मध्ये मंदी पूर्ण झाली आहे आणि आता रिव्हर्सल होऊन तेजीची मुवमेंट चालू होऊ शकते. हे आपल्याला केवळ आणि केवळ हे कुठलीही प्राइस ऍक्शन सांगू शकत नाही किंवा आपल्याला ज्या मार्केट न्यूज असतात त्यामुळे सुद्धा ह्याचा फार अंदाज येऊ शकत नाही. आपल्याला केवळ आणि केवळ ॲस्ट्रोच्या साहाय्यानंच हे इतकं विश्लेषण करता येतं. अर्थात आपलं ज्ञान किती आहे त्याच्यावर आपण किती अॅक्युरेटली विश्लेषण करू शकतो हे अवलंबून असतं. म्हणून मी सांगतो नेहमी की ॲस्ट्रोच्या साहाय्यानं सुद्धा आपण ॲस्ट्रो 100% बरोबर असू शकतं, पण आपल्याला ते विश्लेषण करण्याची कॅपॅसिटी किती आहे, त्यानुसार आपण नेहमी असं म्हणतो, की आपल्याला काही 100% ॲक्युरेट विश्लेषण करता येत नाही. आपण काय करतो, जास्तीत जास्त 90-95% ॲक्युरेट करण्याचा प्रयत्न करतो. 5-10% वेळेला आपलं विश्लेषण सुद्धा चुकू शकतं. हेही तितकंच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण माणूस आहोत, माणसाकडून चुका होऊ शकतात. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं ह्यापूर्वी झालं, आज काय झालं, आता आपल्याला बघायचंय की ह्याच निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करून काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय करतोय, ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतोय आणि निफ्टी फिफ्टीचा चार्ट पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला थोडंसं झूम आउट केल्यावर एक चांगली गोष्ट लक्षात येईल की वीकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय. वीकली टाइम फ्रेम मध्ये आता जर तुम्ही इथे बघायला गेलात तर तुम्हाला इथे क्लिअर कट दिसतंय की हे एक खूप मोठं सेलिंग झालं होतं. इथे प्राइस ऍक्शन होऊन सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर आता ही तेजी झाली आहे, इथपर्यंत खाली आलंय आणि आता परत वर चाललंय. इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो, मोठ्या टाइम फ्रेम वरचा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. अर्थात हा डब्ल्यू पॅटर्न बनणार की नाही हे कशावर ठरेल, तर त्याच्यासाठी आपल्याला हा जो हाय आहे ना, या हायला मार्क करून ठेवायचा आहे. 24,600च्या जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत आपल्याला नाही सांगता येणार की हा डब्ल्यू पॅटर्न बनेल की नाही. जर बनला तर मग काय होऊ शकतं, मग आपल्याला 24,850च्या दिशेनं 24,200 सॉरी 25,200 25,250 वगैरे टार्गेट वरची मोठी येऊ शकतात. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला काय झालं पाहिजे, हा प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. आणि इथे जर तुम्ही अशा पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर 24,600च्या वर एकदा क्लोजिंग आलं पाहिजे आणि क्लोजिंग करणाऱ्या कॅन्डलचा हाय नंतर ब्रेक झाला पाहिजे. म्हणजे अजून किमान एक आठवडा आपल्याला याच्यासाठी वाट बघायला लागू शकते आणि मग आपण कन्फर्म करू शकतो की हा डब्ल्यू पॅटर्न बनणार आहे का, आणि बनणार असेल तर मग आपल्याला वरची जी टार्गेट सांगितलेली आहे 24,840 850 किंवा 25,200 वगैरे, ही टार्गेट येणाऱ्या काळात येऊ शकतात का, हे बघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 24,600 ची लेवल ब्रेक झाली पाहिजे. तुम्ही मागचे 3-4 आठवडे बघितलेत, म्हणजे मागचा जवळजवळ महिना बघितला तर तुमच्या काय लक्षात येतंय, किंमत हळूहळू वर जातीये. पण खूप व्होलाटाईल मुवमेंट करते. म्हणजे हा जो पिरियड आहे ना, हा आपण जर बघितलं तर मीडियम टर्मच्या किंवा थोडंसं आपण ट्रेडिंग मधलं लॉंग टर्म म्हणूया, तर त्यांच्या ट्रेडरसाठी हा सगळा ऑप्शन सेलिंगचा कालावधी आहे. याच्यामध्ये किंमत हळूहळू वर जातीये, पण आपल्याला खूप मोठी व्होलाटाईल मुवमेंट होतीये. त्यामुळे ऑप्शन सेल करून, लॉंग टर्मचे ऑप्शन सेल करून इथे बऱ्याच जणांना फायदा झालेला असू शकतो. पण आता काय होतं की सलग असं 3-4 आठवडे ऑप्शन सेलरचा फायदा जेव्हा होतो, त्यानंतर अचानक एखादा ऑप्शन बायरचा आठवडा येऊ शकतो. तर त्यामुळे मार्केट हे नेहमी काय असतं, बॅलन्स करत चालत असतं. म्हणजे एकाच पद्धतीनं चालत नाही. एकदा ऑप्शन बायरचा फायदा झाला की मग लगेच ऑप्शन सेलरसाठीचा पण कालावधी येतो. प्रत्येकाला मार्केटमध्ये कमाई करण्याची संधी असते, पण आपल्याला ती व्यवस्थित समजून घेऊन
कोणत्या वेळी काय करायचं हे जर व्यवस्थित लक्षात आलं, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, त्याच्यामधून खूप चांगला प्रॉफिट मिळवता येऊ शकतो. इथे बघा, या आठवड्यात सुद्धा खूप मोठी व्होलाटाईल मूव्हमेंट झाली. मागच्या आठवड्यात सुद्धा व्होलाटाईल मूव्हमेंट झाली. त्याच्या मागच्या आठवड्यात व्होलाटाईल झाली. त्याच्या मागच्या आठवड्यात पण व्होलाटाईल झाली. पण तुमच्या असं लक्षात येईल, की ह्या 4 आठवड्यांचं बघितलं तर हा जो आठवडा आहे, जो आज संपला, याच्यामध्ये सर्वात जास्त व्होलाटाईल मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. त्याच्या आधी थोडीशी व्होलॅटिलिटी कमी होती. त्याच्या आधी पण आणखीन थोडी कमी होती. त्याच्या आधी आणखीन थोडी कमी होती. म्हणजे व्होलॅटिलिटी हळू काय व्हायला लागली आहे, एक्सपांड व्हायला लागली आहे. आणि ह्याच्यामुळे काय होऊ शकते, अचानक एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. याच्या आधी व्होलॅटिलिटी अशा प्रकारे कधी झाली होती बघा. तुमच्या लक्षात येईल, ह्या आठवड्यात बघा, इथे तुम्हाला खूप मोठी व्होलॅटिलिटी झाली होती, पण शेवटी जिथे ओपन झालं तिथेच क्लोज डोजी झालं होतं. इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, नेक्स्ट कॅन्डल मध्ये सुद्धा डोजी झालं होतं. म्हणजे इथे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जर बघितलं तर तिसरी आणि चौथी कॅन्डल बघितली तर डोजी झाली होती. इथे सुद्धा खूप व्होलाटाईल मुवमेंट झाली होती, पण कॅन्डल छोटी बनली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक मोठी कॅन्डल बनली. म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला हळू म्हणजे व्होलाटाईल मुवमेंट होते आणि त्यानंतर एक ट्रेंडिंग मुवमेंट होण्याची शक्यता असते. आता ती ट्रेंडिंग मुवमेंट वरच्या दिशेनं होतीये का खालच्या दिशेनं होतीये, ती आपल्याला येणाऱ्या काळात लक्षात येईल. पण आता एक ट्रेंडिंग मुवमेंट होण्याची शक्यता आहे. सलग 4 आठवडे अशी व्होलटाईल मुवमेंट झाल्यानंतर एक ट्रेंडिंग मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला आता नक्कीच दिसते. आता ती पुढच्या आठवड्यात होतीये का त्याच्या पुढच्या आठवड्यात होतीये, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण आता ती होऊ शकते, ही आपल्याला मानसिक तयारी पुढच्या आठवड्यात जाताना करावी लागणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला हे बघून लक्षात आलं असेल, 24,600 च्या वर जर टिकलं आणि त्याचा हाय जर ब्रेक झाला, तर मग येणाऱ्या काळात आपल्याला तेजी होऊ शकते आणि वर सांगितलेली टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चित्र काय दिसतंय. आता आपण काय करणार आहोत, डेली टाइम फ्रेम मध्ये येणार आहोत. निफ्टी 50 चा हा चार्ट मी तुम्हाला आता डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. डेली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या 2 दिवसात किंमत हा हाय बनवल्यानंतर हा लो बनवेपर्यंत खाली आली. म्हणजे 24,530 च्या आसपास हा इथे हाय बनवल्यानंतर खाली येऊन 23,800 च्या जवळपास लो बनवला होता. म्हणजे इतकं, म्हणजे जवळजवळ 700 पॉइंटची मंदी आपल्याला 2 दिवसात बघायला मिळाली. आता इथे काय झालंय, इथे 2 दिवस बघितलं तर आपल्याला काय येते, इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येते शूटिंग स्टार बनला होता. पण ह्याचा लो काही ब्रेक झाला नाही, त्यामुळे ह्या शूटिंग स्टारचा काही उपयोग झाला नाही किंवा ह्याचं आपल्याला मार्केटमध्ये रूपांतर झालेलं बघायला मिळालं नाही. आज गॅप अप ओपन झालं, वर जाताना दिसतंय. आता हे असं ज्या वेळेला जातंय ना, तर इथे एक शक्यता अशी आहे की जनरली काय होतं, की इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येते की असं असं करत करत आपल्याला किंमत खाली आलेली दिसते. त्यानंतर हळूहळू आपल्याला किंमत अशी अशी करत वर जाताना दिसली होती. म्हणजे एकदा किंमत खाली आली की एकदा किंमत वर जाते. म्हणजे एक मंदीचा ट्रेड झाला की एक मंदीचा ट्रेंड झाला, ट्रेड म्हणण्यापेक्षा ट्रेंड हा शब्द योग्य आहे. मंदीचा जर एक ट्रेंड झाला की त्यानंतर तेजीचा एक ट्रेंड येतो. आता हा तेजीचा ट्रेंड झाला असेल समजा, तर काय होऊ शकतं, आता इथपर्यंत खाली आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ही तेजी झाली आहे, इथपर्यंत किंमत खाली आली आहे. जर समजा इथपर्यंत कुठेतरी गेलं आणि परत इथे खाली यायला लागलं, तर इथे एम पॅटर्न सुद्धा बनू शकतो. म्हणजे आता आपल्याकडे ना दोन्ही प्रकार होण्याची शक्यता आहे. म्हणजे विकली चार्ट बघितला तर असं वाटतंय हा हाय ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात आणखीन तेजी होऊ शकते. पण जर तसं झालं नाही, तर डेली टाइम फ्रेम वर बघितलं तर तुम्हाला इथे काय दिसेल, एम पॅटर्न सुद्धा बनू शकतो. तेजी झाली आहे, आता इथून इथपर्यंत येऊन अशी मंदी होऊ शकते आणि हा एम पॅटर्न होऊ शकतो. ते आपल्याला पुढचा आठवडा त्यासाठी खूप क्रिटिकल असणार आहे. पुढच्या आठवड्यात ना बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे. पुढच्या आठवड्यात जर समजा वरच जायला लागलं, तर मग आपण ओळखूया की आता नाही मंदी होणार, तेजी होऊ शकते. पण पुढच्या आठवड्यात जर समजा मंदी व्हायला लागली, तर मग सावध व्हावं लागेल आणि हा जो पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय की एम पॅटर्न होऊ शकतो, तर तसा इथे आपल्याला दिसतोय. तर थोडंसं त्यामुळे पुढचा आठवडा क्रिटिकल असणार आहे. त्याचबरोबर वीकली टाइम फ्रेम मध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलंय, तसं आता ट्रेंडिंग होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे एक मोठी तेजी किंवा मोठी मंदी पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसून येते. आता हे मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं. दुसरी गोष्ट काय आहे, की ज्या वेळेला अशा प्रकारे एक मोठी मंदी होते, त्यानंतर वर येताना जर 50% च्या वर टिकली किंमत, बरोबर, तर आपल्याला इथे काय होऊ शकतं, मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. पूर्वी नेहमी काढून दाखवायचो, आता सुद्धा एकदा काढून दाखवतोय.
तर इथे आपल्याला जर बघितलं तर थोडंसं मी इथे ह्याला ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला. येस, इथे आल्यानंतर एक्सटेंड लाईन राईट करूया. येस. तर इथे आल्यानंतर आपल्याला काय होईल, 50% ची जी लेवल आहे त्याच्या वर आता क्लोजिंग आलेलं आहे बघा. 50% ची लेवल जी आहे, मी थोडस काय करतो ह्याच्यामध्ये अजून पण एक सेटिंग चेंज करतो आणि जे आपल्याला टेक्स्ट आहे, लेबल्स आहेत, ती लेफ्टच्या ऐवजी राईटला घेतो म्हणजे आपल्याला इकडे दिसतील. येस, 50% लेवल बघितली तर 24,168 आहे. 24,168 ह्या लेवलला फार महत्व आहे. जोपर्यंत किंमत ह्याच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी होत राहणार. पण जर काही कारणामुळे आता वर गेली आहे, थोडस वर जात आहे असं दिसतंय, पण जर समजा इथेच युटर्न आला आणि 24,168 च्या किंमत खाली टिकायला लागली, तर मग एम पॅटर्न घडण्याची शक्यता आपल्याला वाढू शकते. ही गोष्ट पण आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे हे जी काही मंदी झाली आहे याच्या 50% च्या वर जोपर्यंत आहे आपण, तोपर्यंत चांगलं आहे. 50% च्या खाली यायला लागलो तर ती आपल्याला धोक्याची पहिली घंटा असणार आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर माझ्या मते तुमच्या आता लक्षात आलं असेल निफ्टी फिफ्टीचं पुढचा आठवडा, येणारा आठवडा का महत्वाचा आहे ते तुम्हाला मी अगदी व्यवस्थित या दोन्ही चार्ट मधनं समजून सांगितलंय. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि पटापट बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं हे सेलिंग झालं होतं. सेलिंगची सर्व टार्गेट आपल्याला आलेली होती. रिव्हर्सलची शक्यता होती. त्या पद्धतीनं रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली आहे. अर्थात ह्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला थोडीशी अपेक्षेनुसार झाली नाही. ती म्हणजे इथपर्यंत हाय बनल्यानंतर इथे खाली येताना ना या 57,000 ला एकदा टच व्हायला पाहिजे होतं आपल्या नियमानुसार. तर तसं झालं नाही. आलं बऱ्यापैकी 57,000 च्या जवळ खाली, पण ह्याला टच झालं नाही किंवा ह्याच्या आत जर गेलं असतं आणि मग तेजी झाली असती ना, तर खूप चांगली झाली असती. पण ठीक आहे, आपल्याला प्रत्येक वेळेला 100% मार्केट आपल्या सिस्टीम प्रमाणे चालतंच असं नाही. 57,000 ला न येताच थोडंसं वर जायला लागलं. इथे खाली सुद्धा 2 टार्गेट होती. ती 2 टार्गेट ऑलरेडी आलेली आहेत. म्हणजे बँक निफ्टीमध्ये बघितलं तर ऑलरेडी 3 टार्गेट आलेली आहेत. आता त्यामुळे ती खालची टार्गेट येऊन गेलेली असल्यामुळे मी त्याची चर्चा आता करत नाहीये. पण तिसरं टार्गेट पण आलंय आणि चौथं टार्गेट इथे दिलेलं आहे 58,350. पण हा रेझिस्टन्स झोन आहे. पण इथे काय झालंय, आता 2 टार्गेटच्या वर आल्यामुळे काय होऊ शकतं, समजा इथून गेलंय थोडंसं, इथे खाली जरी आलं तरी परत वर जाऊ शकतं. अशा प्रकारे म्हणजे बाय ऑन डिप्स होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये, असं चित्र आता आहे. आता समजा सोमवारी काय झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि वर गेलं, तर मग काय होईल, आपल्याला थोडंसं वर जाईल आणि मग बाय ऑन डिप्स साठी खाली येऊन मग परत वर जाईल, असं सुद्धा बघायला मिळू शकतं. अर्थात ह्याचं विश्लेषण आपण किंवा सोमवारी काय होऊ शकतं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं त्याचा ओव्हरऑल आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण या व्हिडिओमध्ये करायचं आहे. त्यामुळे ते विश्लेषण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आजच्या विश्लेषणामध्ये आपण काय करूया, या लेवल्स आता काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. बँक निफ्टीचा चार्ट जेव्हा मी आता वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय, तेव्हा आपल्याला आता काय दिसतंय ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. इथे बघा, इथे निफ्टीपेक्षा थोडासा बँक निफ्टी पुढे आहे. सेलिंग झालं, हा इथे लो बनला, त्यानंतर इथपर्यंत हाय आला, परत इथपर्यंत खाली आलं आणि आता इथनं वर जात आहे. आता इथे डब्ल्यू पॅटर्न प्रॉपर बनलाय. हा लो इथे बनला बघा, इथे लो बनला आणि ह्याच्या वर आता गेल्यानंतर इथे खूप व्होलाटाईल मुवमेंट चालू आहे. बरोबर, आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, ज्या कॅन्डलनं, म्हणजे इथे आपल्याला थोडक्यात असं लक्षात ठेवायचं आहे की ह्या ज्या 4 कॅन्डल बनल्यात, ह्या चारही कॅन्डल मध्ये तुमच्या लक्षात येईल की व्होलाटाईल मुवमेंट होतीये. म्हणजे खाली आलं की वर जाते, खाली आलं की वर जाते, पण वरही जास्त टिकत नाहीये, पुन्हा खाली येते. त्यामुळे ह्या 4 कॅन्डल जर तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येते की किती व्होलाटाईल मुवमेंट झाली आहे. आणि मी मगाशी निफ्टीमध्ये जसं सांगितलं, असं सलग 4 आठवडे झाले, म्हणजे 1 महिनाभर असं चालू आहे. आता एखादी ट्रेंडिंग मूव्ह येऊ शकते वरच्या दिशेनं, येण्याची शक्यता इथे जास्त आहे. कारण इथे ऑलरेडी काय झालंय बघा, डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला आहे. डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट जर बघितलात तर तुम्हाला दिलाय, म्हणजे इथून वर आलंय किंमत, खाली आलं तरी परत वर जात, कारण इथे आपल्याला हा सपोर्ट घेतला जातोय, कारण ब्रेकआउट मिळालेला आहे. जर प्रॉपर पद्धतीनं हा ब्रेकआउट वर्कआउट झाला आणि पुढच्या आठवड्यात जर तेजी होणार असेल, तर ती कशी ओळखायची आपल्याला, तेजी होणार आहे की नाही, तर हा जो आपल्याला हाय बनलेला होता,
हा जर ब्रेक झाला आणि ह्याच्यावर किंमत टिकायला लागली, तर आपण ओळखू शकतो की पुढच्या आठवड्यात सुद्धा ह्याच्यामध्ये आणखीन तेजी बघायला मिळू शकते. पण त्यासाठी आपल्याला पुढचा आठवडा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कधी-कधी काय होतं, असा फॉल्स ब्रेकआउट पण येतो आणि त्यानंतर किंमत खाली पण जाऊ शकते. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात माझ्या मते पिक्चर क्लिअर होऊन जाईल आणि पुढच्या आठवड्याचं जेव्हा वीकली एनालिसिस करत असेन, तेव्हा मी तुम्हाला मग जास्त कॉन्फिडेंटली सांगू शकतो, की आता इथून पुढे तेजी होणार आहे का मंदी होऊ शकते. सध्या आपल्याला असं दिसतंय, की तेजी होण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे मंदी होण्यापेक्षा. पण हे अजून आपल्याला त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व पॅरामीटर्स अजूनही लक्षात आलेले नाही आहेत. त्यामुळे थोडा वेळ इथं थांबणं आवश्यक आहे. इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय, ब्रेकआउट आलाय. पण ब्रेकआउट आल्यानंतर व्होलाटाईल मूव्हमेंट होत असल्यामुळे आपण थोडंसं अजूनही वाट बघू शकतोय. हा पूर्ण महिनाभर ऑप्शन सेलिंगसाठी अतिशय उत्तम होता बँक निफ्टीमध्ये. आता हे झालं काय झालं वीकली टाइम फ्रेमचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेतलं. आता आपण येऊया डेली टाइम फ्रेममध्ये. डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जसं सांगितलं तिकडे तसंच इथे पण सांगतो. हे खाली आलंय, परत वर जातंय 50% बऱ्यापैकी वर आलंय. पण 50% इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, किंमत लावून बघावी लागेल. आता 50% म्हणजे इथून सेलिंग स्टार्ट झालं इथपर्यंत आलंय. 50% जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय, की इथे 57,565 ची लेवल जी आहे, म्हणजे हा जो लो आहे, ह्या म्हणजे आजचा जो लो आहे ना, तो आता मोडता नाही. आत्ताच आपण 50% च्या वर गेलोय. हा हाय जर ब्रेक झाला, तर मग आणखीन तेजी होऊ शकते आणि आपण आणखीन वर जाऊ शकतो. मात्र जर हा जो लो आहे आजचा 57,565 च्या आसपास, तो जर ब्रेक झाला आणि याच्या खाली आलं, तर मग काय होऊ शकतं इथे एम पॅटर्न होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एम पॅटर्न कसा होईल? तर ही जी तेजी झाली आहे, बरोबर? त्यानंतर खाली आलंय, इथे वर गेलं, इथे खाली आलं, अशा प्रकारे एम पॅटर्न होऊ शकतो. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे आपल्याला. पण जर इथून वर जाणार असेल, तर मात्र एक खूप चांगली तेजी आणखीन होऊ शकते. असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलंय. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊया. त्याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर त्या मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय बघा. अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न इथे सुद्धा झालेला आहे मोठ्या टाइम फ्रेमवर. हा जर बघितला तर लो खाली आहे, हा लो त्याच्या वर आहे आणि याच्या वर जर आता आपल्याला इथे थोडं व्होलाटाईल झालंय या लेवलच्या आसपास. जसं मी तुम्हाला वीकली टाइम फ्रेम मध्ये पण दाखवलंय. व्होलाटाईल झालंय. जर अशी जी रेंज बनली आहे, या रेंजचा ब्रेकआउट आला वरच्या दिशेनं, तर वर खूप चांगली मूव्हमेंट होऊ शकते. खालच्या दिशेनं आला, तर मग थोडंसं आपल्याला सावध राहावं लागेल. तर हे सुद्धा चित्र आपल्याला इथे दिसून येतंय. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं? आत्तापर्यंत जे डेली आणि वीकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय, हे आपण समजून घेतलं. असंच आपल्याला सेन्सेक्समध्ये पण करून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी YouTube चॅनल मेंबरशिप विषयी काही महत्त्वाच्या सूचना. जर तुम्हाला मार्केट चालू असताना दैनंदिन विश्लेषण पाहिजे असेल, मार्केट चालू असतानाचं लाईव्ह विश्लेषण पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, YouTube चॅनल जर ओपन केलात, YouTube ॲप ओपन केलं आणि त्याच्यावर आपला शेअर मार्केट मराठी हा YouTube चॅनल ओपन केलात, तर त्याच्यावर तुम्हाला जॉइन बटन दिसेल, सबस्क्राईब बटनच्या शेजारी. त्या जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. चॅनलच्या मेंबरशिप सोबतच तुम्हाला चॅनलची मेंबरशिपची माहिती सुद्धा तिथेच मिळू शकते, वाचू शकता. आपण एकूण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. ह्या चारही ऑप्शन विषयीची माहिती तुम्हाला इथे जॉइन बटनला क्लिक केल्यावर वाचता येईल. पण ती माहिती वाचल्यावर सुद्धा जर तुमच्या मनात काही शंका राहत असेल, तर त्यासाठी मी माझा WhatsApp नंबर शेअर करतोय. ह्या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी माहिती विचारू शकता. आता हा नंबर जो आहे ह्याच्यावर फक्त WhatsApp मेसेज करा. WhatsApp कॉल किंवा साधा कॉल करू नका, कारण या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये आपण काय केलं होतं? सेलिंग झालं होतं. सेलिंगची टार्गेट आलेली होती. त्यानंतर डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा होती. त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न सुद्धा आता बनलेला आहे. डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर 2 टार्गेट
आता ही काय आपण सेन्सेक्सचं विश्लेषण केलेलं नव्हतं ह्या पद्धतीनं, पण डब्ल्यू पॅटर्न बनला तर वर जाऊ शकतं असं सांगितलं होतं. डब्ल्यू पॅटर्न कुठे बनेल? सेन्सेक्सचं विश्लेषण करताना कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट सांगितलं होतं तुम्हाला, ह्या 2 लेव्हल लक्षात ठेवा. याच्या वर टिकलं तर तेजी होईल, याच्या खाली टिकलं तर मंदी होईल. याच्या वरच ओपन झालं, 2 टार्गेटपैकी पहिलं टार्गेट 77,375 होतं, दुसरं टार्गेट 77,665 होतं आणि ह्या लेव्हलच्या वर जर टिकलं तर मग आणखीन तेजी होऊ शकते. अर्थात ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये सांगणार आहे. सध्या आपल्याला एवढंच सांगायचं होतं, की ज्या पद्धतीनं आपलं विश्लेषण केलेलं होतं आपण, त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. आता आपण काय करूया, सर्व लेव्हल काढून टाकूया आणि हा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषणासाठी घेऊया. तर इथे मी वीकली टाइम फ्रेम ओपन केलंय. सेम निफ्टी प्रमाणे आहे, त्यामुळे जास्त काही डिटेल मध्ये परत सांगत नाही. तसंच्या तसं आहे बघा, खाली आलंय, वर गेलं, इथपर्यंत खाली आलं, परत वर चाललंय. पहिला लो खाली बनलाय, दुसरा लो वर बनलाय. आपल्याला हवा तसा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतोय. एकच अट आहे की ह्या लेवलच्या वर किंमत गेली पाहिजे. सेम चित्र दिसतंय. 4 आठवडे आपण व्होलाटाईल मुवमेंट वाढत चाललेल्या दिसतायत. येणाऱ्या काळात एक ट्रेंडिंग मुवमेंट, मोठी कॅन्डल बनण्याची शक्यता आहे. जशी तुम्हाला इथे कॅन्डल दिसतेय किंवा जशी तुम्हाला इथे 2 कॅन्डल दिसतायत, अशी मोठी कॅन्डल आता एक बनण्याची किंवा अशी कॅन्डल एक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे किंवा अशी रेड कॅन्डल सुद्धा बनू शकते. तर अशा प्रकारे आता येणाऱ्या काळात बनू शकते. जर वरच्या दिशेनं ती बनली तर मग आपल्याला खूप चांगली मूव्हमेंट आणखीन वर बघायला मिळेल. पण तसं झालं नाही तर मग पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं. पुढच्या आठवड्यात ते सर्व डिफाईन होईल. आपण आता काय करूया, पुन्हा येऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. सेम आहे, डेली टाइम फ्रेम मध्ये सेम विश्लेषण आहे, त्यामुळे परत सांगत नाही. इथे 50% काढून बघा. त्याच्या वर टिकलं तर ठीक आहे, आणखीन वर जाऊ शकतं. पण जर नाही टिकलं तर मग इथूनच पुन्हा खाली येऊ शकतं आणि मग आपल्याला एम पॅटर्न इथे तयार होऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दोन्ही शक्यता आहेत. आपण एकदम बॉर्डरवर आहोत. पुढचा आठवडा डिफाईन करणार आहे की तेजी होणार आहे की मंदी होणार आहे. माझ्या मते या तिन्ही इंडेक्स मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल. आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज होणारे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.